मी विशेष एक बाब तुमच्या लक्षात आणून देतो की दगडफोड्यामध्ये जे समाज आहेत, वडर समाज आहे, पातूर समाज आणि बेलदार समाज, खऱ्या अर्थानं हे कोणत्या लक्षात अजूनपर्यंत आलेलंच नाही आहे. गाढवावर मुरुम वाहण्याचं काम वडर समाज करतो, गाढवावर दगड वाहण्याचं काम बेलदार समाज करतो, दगड फोडण्याचं काम वडर समाज करतो, त्याला टापकर बोलतात, म्हणजे ते घणाने दगड फोडतात. ओके. खऱ्या अर्थानं ज्या तोडी पाडल्या जातात त्याला चिरा बोलतात, तो फक्त बेलदार समाजच फोडू शकतो. ते घणाने फोडतात, वडर समाज घणाने फोडतो आणि बेलदार समाज हा सुतकीने फोडतो. सुतकी जी असते ना ती 5 किलोची असते, त्याच्यामध्ये बट असतो आणि एक तट असतो, म्हणजे गोंत्याचं असं हे टाकतात आणि त्याच्यात म्हणजे बट टाकतात, तो बराबर चिरा असा दगडाने फोडला जातो. हे काम फक्त बेलदारच करू शकतो. पण कसं आहे, तुम्ही एक रायगडावर गेले असाल की तिथे एक शिलेवर लिहिलेलं आहे, हां, मग ती त्यांना प्रसिद्धी मिळालेली आहे. हां, पण समाज आमचा शिक्षित नव्हता, त्याच्यामुळे आम्हाला शिकलेले कोणच नव्हते आमच्या समाजात एवढे, आणि त्याच्यामुळे आम्हाला प्रसिद्धी मिळण्याचं कारणच नाही. पण खऱ्या अर्थानं जे गड किल्ले आहेत हे खऱ्या अर्थाने बेलदार समाजानेच घडवलेले आहेत. आजही तुम्ही जर रायगडावर गेलात तर बेलदार समाजाचाच माणूस तिथे तुम्हाला काम केलेला दिसेल. रायगडच्या घडी वगैरे जे घडवण्याचं काम केलेलं आहे, प्रतापगडाच्या जे घडी बनवण्याचं जे काम करत, कोकणामध्ये जेवढे ब्रिज बांधलेले आहेत दगडाचे, जे मोठे ब्रिज बघतायत हे फक्त बेलदार आणि बेलदार समाजानेच बांधलेले आहेत. मी निष्कून ठासून बोलतोय, पण आमच्याकडे लक्ष दिलं गेलं नाही. हो,